उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, आमच्या प्रत्येक चुकांची नोंद केली जाते आणि त्यानुसार शिक्षाही करण्यात येते. काय यावर आपला विश्वास आहे? आज आपण एका मोठ्या भागाचे अध्ययन करीताना हेच पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. देवाच्या दृष्टिकोनातून चूक करणारे राजे कोण होते? त्यांनी कोणत्या चुका केल्या हे आज आपण पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, अधिक वेळ न दवडता आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आम्ही पाहिलं होतं की कशा प्रकारे योवाशने परमेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती करण्याकरिता लोकांकडून पैसा गोळा केला. आम्हाला दिसतं 14व्या वचनात की सर्व काम आटोपल्यावर बाकी राहिलेले पैसे त्यांनी नेऊन राजास व यहोयादास दिले. परमेश्वराच्या मंदिराप्रित्यर्थ त्या पैशांची सेवेची व अर्पणाची पात्रे, चमचे आणि सोन्या रुपयाची इतर पात्रे बनविली. यहोयादाच्या आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात होमबली नित्य अर्पित असत. राजाच्या आदेशाकडे याजक का दुर्लक्ष करीत होते याचे कारण म्हणजे यहोयादाचे वृद्धत्व होते आणि त्याचा मृत्यू. यहोयादा वार्धक्यामुळे असंतुलित झाला असावा. यहोयादा अतिशय वृद्ध झाला होता. त्याने योवाशाला वाढवले होते आणि मला वाटते की त्यामुळे त्याच्या इतके स्वातंत्र्य इतर कोणी उपभोगू शकले नसेल. इतिहासाचे दुसरे पुस्तक 24वा अध्याय 15वे वचन वाचूया. पुढे यहोयादा वृद्ध व पुऱ्या वयाचा होऊन मृत्यू पावला. तो मृत्यू पावला तेव्हा त्याचे वय 130 वर्षांचे होते. नंतर 16वे वचन पहा. त्यास दावीदपुरात राजामध्ये मूठमाती देण्यात आली, कारण त्याने इस्रायलात देव व त्याचे मंदिर यांच्या संबंधाने चांगले काम केले होते. श्रोत्यांनो, त्याच्या मृत्यूनंतर यहोयादाला शाही सन्मान मिळाला. जोपर्यंत यहोयादा कार्यरत होता तोपर्यंत मंदिराची काळजी वाहिली जात होती व थोड्याफार प्रमाणात का होईना देशामध्ये संजीवन होते. परंतु त्याच्या मृत्यूनंतर एका नवीन पर्वाची सुरुवात झाली. 17 आणि 18 वचने पुढे आम्हाला सांगतात, यहोयादा मरण पावल्यानंतर यहुदाच्या सरदारांनी राजाकडे जाऊन त्यास मुजरा केला व राजाने त्यांचे म्हणणे ऐकले. मग ते आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्या मंदिराचा त्याग करून आशेरा मूर्ती व इतर मूर्ती यांची उपासना करू लागले. या त्यांच्या अपराधामुळे परमेश्वराचा क्रोध यहुदावर व यरुशलेमावर भडकला. पहा श्रोत्यांनो, जोपर्यंत यहोयादा जिवंत होता तोपर्यंत मूर्तीपूजेकडे वळण्याचे अधिकाऱ्यांचे धाडस झाले नाही, कारण त्याचा फारच मोठा प्रभाव होता. योवाश एक तरुण राजा होता व तो कडक स्वभावाचा नव्हता. त्या अधिकाऱ्यांनी योवाशाशी राजनिष्ठा दाखवली, परंतु बाहेर जाऊन त्यांनी मूर्तीपूजेस सुरुवात केली. 19वे वचन. तरी त्यास आपणाकडे परत आणावे म्हणून परमेश्वराने त्याचकडे संदेष्टे पाठविले. त्यांनी त्यांचा निषेध केला, पण ते काही ऐकत ना. देवाने आपल्या दयेला अनुसरून त्यांना धोक्याचा इशारा देणारे भविष्यवादी पाठवले, पण तरीही ते त्या भविष्यवाद्यांचे ऐकेना. शेवटी देवाने यहोयादाच्या मुलाला जखऱ्याला त्यांच्याकडे संदेश घेऊन पाठवले. 20वे वचन पुढे आम्हाला सांगतं की मग परमेश्वराचा आत्मा यहोयादा याजकाचा पुत्र जखऱ्या याच्या ठाई आला. त्याने उंच जागी उभे राहून लोकांस म्हटले, देव म्हणतो, तुम्ही परमेश्वराची आज्ञा का उल्लंघिता? अशाने तुम्हास यश येणार नाही. तुम्ही परमेश्वरास सोडिले म्हणून त्यानेही तुम्हास सोडिले आहे. त्याच्या संदेशाकडे गंभीरपणे लक्ष देण्याऐवजी त्यांनी एक धक्कादायक गोष्ट केली. 24वा अध्याय 21वे वचन सांगतं की मग त्यांनी त्याच विरुद्ध कट करून राजाज्ञेने परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात त्यास दगडमार केला. मला वाटतं श्रोत्यानो, या माणसाविषयी योवाशाला खोटी चुकीची माहिती देण्यात आली होती. तो यहोयादाचा मुलगा होता. त्याला योवाश कधीच ठार करणार नाही असे तुम्हाला कदाचित वाटेल, पण या घटनेवरून हे उघड होते की त्या अधिकाऱ्यांचा राजावर अतिशय वाईट असा प्रभाव होता व ते अतिशय घृणास्पद कृत्य करीत होते. त्यांनी त्याला ठार केले. 22वे वचन. याप्रमाणे त्याचा बाप यहोयादा याने केलेले उपकार योवाश राजा स्मरला नाही, पण त्याने त्याच्या पुत्रास वधिले. त्याच्या मृत्यूसमयी तो म्हणाला, परमेश्वरा, हे अवलोकन करून याचे उसने फेड. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर या मरणाला टेकलेल्या माणसाने देवाने राजावर या कृत्यासाठी सूड घ्यावा अशी प्रार्थना केली. योवाश व त्याच्या अधिकाऱ्यांनी देवाविरुद्ध आपले अंतकरण जाणून बुजून कठोर केले व देवाच्या कृपेचा अनुभव आलेला असताना यहोयादा सारख्या देवाच्या सेवकाच्या सहवासात राहूनही ह्या लोकांनी स्वतःला देवासमोर नम्र केले नाही. आजही असे लोक आहे श्रोत्यानो, व प्रभू येशूच्या काळातही ते होते. जेव्हा देवाचे वचन त्यांची कुकृत्ये उघडकीस आणते तेव्हा ते वचन सांगणाऱ्यांविरुद्ध
कट कारस्थाने रचतात व देवाचे वचनच ऐकायला नको म्हणून देवाच्या त्या सेवकाची विल्हेवाट लावतात. ह्या सर्व गोष्टी आज सुद्धा आमच्या समाजामध्ये घडत आहेत. 23 आणि 24 वचन मी आपणाकरिता वाचत आहे. नवे वर्ष लागताच आराम्यांच्या सेनेने त्याचवर स्वारी केली. यहुदा व येरुशलेम याजवर चालून येऊन त्यांनी लोकांपैकी सरदार होते त्यांचा नायनाट केला व त्यांचे सर्व धन लुटून दमिश्काच्या राजाकडे पाठवून दिले. आराम्यांच्या सैन्यात फार थोडे लोक होते तरी परमेश्वराने त्यांच्या हाती एक फार मोठे सैन्य लागू दिले, कारण त्यांनी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा त्याग केला होता. या प्रकारे त्यांनी योवाशाला शासन केले. देवाचा क्रोध त्यांच्यावर अशा प्रकारे आला. त्याने त्यांना लढाईत पराभूत होऊ दिले. जरी श्रोत्यांनो योवाश चांगला राजा होता तरी त्याने निर्दयी खुनाचा आदेश दिला होता. त्याचा न्याय देवाने करावा हे योग्य होते, कारण तो राजा होता व राजा असल्यामुळे त्याचा संपूर्ण देशावर प्रभाव होता. दुसऱ्या शब्दात देशाचे नेतृत्व त्याच्या हाती होते. 25 वचन पहा. ते त्याला मोठाल्या जखमांनी घायल करून निघून गेले. तेव्हा त्याच्या सेवकांनी यहोयादा याजकाच्या पुत्राच्या खुनाकरिता त्याजशी फितुरी करून तो बिछाण्यावर पडला असताना त्याचवर प्रहार करून त्याला ठार केले. त्यांनी त्यास दावीदपुरात मूठ माती दिली, राजाच्या कब्रस्थानात दिली नाही. यहोयादाला सन्मानाने पुरण्यात आले, परंतु योवाशाच्या वाट्याला अवहेलना आली. त्याच्या मृतदेहाला सन्मानपूर्वक पुरण्यात आले नाही, कारण श्रोत्यानो त्याची धर्मभ्रष्टता. 27 वचन. योवाशाचे पुत्र त्याला सांगितलेली मोठी शिक्षा व देवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार याविषयी सर्व काही राजाच्या बखरीच्या पुस्तकात लिहिले आहे. त्याच्या जागी याचा पुत्र अमस्या हा राजा झाला. यहोयादाच्या प्रभावाखाली योवाशाने त्याच्या सुरुवातीच्या काळात संजीवनाचे नेतृत्व केले, परंतु त्याच्या मृत्यूनंतर योवाश धर्मभ्रष्ट झाला. आता आपण 25व्या अध्यायाकडे वळत आहोत. परमेश्वर ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रत्येकाचा न्याय करतो हे आपण योवाशाच्या मृत्यूद्वारे पाहिले. त्याच्यानंतर आलेल्या राजांनी म्हणजे अमस्या, उचिया, योथाम व आहाज या राजांनी यहोवा देवाविषयी आपले कर्तव्य कसे पार पाडले, देशाचे नेतृत्व करीत असताना कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या, ते कोठे चुकले हे येथून पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत. 25वा अध्याय 1 ते 4 वचने सांगतात. अमस्या राज्य करू लागला तेव्हा तो 25 वर्षांचा होता. त्याने येरुशलेमेत 29 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यहोआदान होते. ती येरुशलेमची होती. परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते त्याने केले, पण ते खऱ्या अंतकरणाने केले नाही. त्याच्या हाती राज्य कायम झाले तेव्हा ज्या त्याच्या सेवकांनी त्याचा बाप राजा यास वधिले होते त्यास त्याने जीवे मारिले, पण त्याच्या मुलाबाळास त्याने मारिले नाही. मुलांमुळे बापास मारू नये व बापामुळे मुलास मारू नये. ज्याने पाप केले तोच आपल्या पापास तो मरावा, अशी जी परमेश्वराची आज्ञा मोशेच्या नियमशास्त्रात लिहिली आहे तिच्याप्रमाणे त्याने केले. श्रोत्यानो, त्याने ह्या बाबतीत मोशेने दिलेल्या नियमशास्त्रातील आज्ञेचे पालन केले. हे एक महत्वाचे तत्व आहे. तुमच्या आईच्या किंवा वडिलांच्या पापांमुळे देव तुमचा न्यायनिवाडा करणार नाही. तो तुमच्या स्वतःच्या पापांकरिता तुमचा न्यायनिवाडा करेल. किंवा तुमची आई किंवा तुमचे वडील अतिशय देवभिरू व देवावर प्रीती करणारे देव माणूस असतील, परंतु त्यामुळे तुम्ही स्वतः स्वर्गात जाऊ शकणार नाही. म्हणून श्रोत्यानो, कोणत्याही गफलतीत राहू नका. आपल्या पापांकरिता पश्चाताप करा. परमेश्वराजवळ क्षमा मागा. 5वं वचन आम्हाला सांगतं की अमस्याने अवघा यहुदा व बन्यामीन मिळविला व त्यांच्या पितृकुळाप्रमाणे त्याचवर सहस्त्रपती व शतपती नेमून दिले. जे 20 वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे होते त्यांची त्याने गणती केली. तेव्हा युद्ध करावया जोगे व भाला व ढाल धारण करण्याजोगे 3 लाख लोक भरले. श्रोत्यानो, त्याने लढाईची तयारी केली व पैसे देऊन इस्रायली सैनिकांना भाड्याने घेतले. ते तर भाड्याने घेतलेल्या शत्रूंप्रमाणे झाले. ख्रिस्ती विश्वासणाऱ्याला त्याच्या विश्वासाच्या सुरुवातीच्या काळामध्ये असे अनुभव नवीन नाहीत, कारण कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी देवाची इच्छा शोधायला पाहिजे याचे तो भान ठेवत नाही. स्वतःच्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवून तो निर्णय घेऊन पाऊल उचलतो, पण त्यामुळे काही फायदा होण्याऐवजी मोठे नुकसान पदरी पडते किंवा अकारण शत्रू निर्माण होतात. अशा प्रकारे धिटायने परमेश्वराची इच्छा न शोधता उचललेल्या पावलांमुळे मिळालेले कठोर अनुभव विकत घेतलेले अनुभव असतात. अमस्याने कठीण अनुभव, भाड्याचे शत्रू विकत घेतले. 7 आणि 8 वचने. पण देवाचा एक माणूस त्याचकडे येऊन म्हणाला, हे राजा, इस्रायलाच्या सेनेने तुझबरोबर जाऊ नये, कारण परमेश्वर इस्रायलाच्या म्हणजे सर्व एफ्राईम वंशजांच्या बरोबर नाही.
पण तू जाणारच तर मर्दमुकी कर, युद्ध करण्याची हिंमत बांध. देव तुला आपल्या शत्रूपुढे चीत करील. सहाय्य करण्यास व चीत करण्यास देवाला सामर्थ्य आहे. देवाचा सेवक अमस्याला देवावर भरोसा ठेवायला सांगतो. त्याच्यासमोर यहोशाफाट व आसा यांचे गतकालातले अनुभव होते. इस्रायलातील माणसांना भाड्याने घेऊ नये हे त्याला माहीत असायला हवे होते. 9 ते 11 वचने पहा. अमस्याने देवाच्या माणसास विचारिले, मी 100 किकार रुपये इस्रायल सैन्यास देऊन चुकलो आहे. त्याच्या संबंधाने मी काय करू? देवाच्या माणसाने उत्तर दिले, तुला याहूनही अधिक देण्याची परमेश्वरास ताकद आहे. मग एफ्राईमाहून जे सैन्य त्याचकडे आले होते त्याने स्वस्थानी परत जावे म्हणून अमस्याने ते निराळे केले. तेव्हा यहुदावर त्यांचा राग फार भडकला व ते अत्यंत क्रोधायमान होऊन स्वस्थानी परत गेले. अमस्याने हिंमत धरून आपल्या लोकांस युद्धास नेले. शार खोऱ्यात जाऊन सेर वंशजांपैकी 10,000 लोक त्याने वधिले. श्रोत्यानो, अमस्याने देवाच्या माणसाचे सांगणे ऐकले. त्याने इस्रायलाच्या सैन्याला स्वतःच्या सैन्यापासून वेगळे केले. पुष्कळदा अशा प्रकारचे पाऊल उचलणे आमच्याकरिता कठीण जाते. परंतु आम्हाला दिसतं की अमस्याने देवाची वाणी ऐकली, देवाच्या आज्ञेचे पालन केले. 14वं वचन पहा. 14वं वचन. अदुम्यांचा संहार करून परत आल्यावर अमस्याने सेर लोकांची दैवते आणून त्यास आपले देव मानिले आणि तो त्यांची उपासना करू लागला व त्यांच्यापुढे धूप जाळू लागला. या माणसाने असे कृत्य करावे ही आश्चर्याची गोष्ट आहे, परंतु त्यातून मानवाच्या हृदयात असलेले पापच आम्हाला दिसते. कित्येक लोक म्हणतात की त्यांनी कधी पाप केले नाही व त्यामुळे त्यांना पश्चातापाची गरज नाही. परंतु असे बोलून ते देवाचे वचन खोटे ठरवतात. कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जे माणसातून बाहेर निघते तेच माणसाला भ्रष्ट करते. कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतकरणातून वाईट विचार निघतात. जार कर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिव्यागाळी, अहंकार, मूर्खपणा ह्या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करीतात. श्रोत्यानो, देवाचे वचन आम्हाला पापापासून दूर ठेवू शकते. जितके आम्ही पापापासून दूर राहू तितके आम्ही परमेश्वराच्या सन्निध राहू, तितका परमेश्वरापासून आध्यात्मिक आशीर्वाद आम्हाला प्राप्त होईल. सेईराच्या मूर्तीपुढे अमस्या झुकला, पण त्याची शिक्षा त्याला भोगावी लागली. ख्रिस्ता तुझ्यावरी प्रेम वाढो, माझे तुझ्यावरी प्रेम वाढो. ख्रिस्ता तुझ्यावरी पाया मी पडते, अर्जी करीते, तुझवरी प्रेम वाढो. ख्रिस्ता तुझ्यावरी लौकिक मी सुखी दंग मागे, आता तुझ्या मुखी दृष्टी लागे. भावा मी करीते, आग्रह धरीते, तुझवरी प्रेम वाढो. ख्रिस्ता तुझ्यावरी पारखिता मना, ओ, पारखिता मना, दूर
छावरी. 15 आणि 16 वचने पुढे सांगतात, तेव्हा अमस्यावर परमेश्वराचा कोप भडकला व त्याने त्याचकडे एक संदेष्टा पाठविला. तो त्यास म्हणाला, ज्या मूर्तींना आपल्या लोकास तुझ्या हातातून सोडविता आले नाही, त्यांच्या भजनी तू का लागलास? तो त्याला असे बोलू लागला. तेव्हा राजा त्यास म्हणाला, मी तुला आपला मंत्री केले आहे काय? गप्प रहा, तुला मार पाहिजे काय? तेव्हा संदिष्टा गप्प राहिला. मग तो म्हणाला, मला ठाऊक आहे की देवाने तुझा नाश करण्याचे ठरविले आहे, कारण तू हे असे केले आहे व माझा सल्ला घेतला नाही. पुन्हा एक वार याद्वी युद्धास सुरुवात झाली. 17 वचन, मग यहुदाचा राजा अमस्या याने मसलत घेऊन इस्रायलाचा राजा योवाश बिन यहोआहाज बिन येहू याचकडे निरोप पाठविला की चल, आपण एकमेकांसमोर उभे राहू. अमस्या म्हणत आहे की आपण एकमेकांकडे निरखून पाहू. तो युद्ध करण्याचे आव्हान इस्रायलाला देत आहे. त्याला उत्तर देण्यासाठी योवाशाने एक दाखला सांगितला. 18 आणि 19 वचने सांगतात, इस्रायलाचा राजा योवाश आणि यहुदाचा राजा अमस्या या सांगून पाठविले की लबानोनातल्या काटे झुडपाने लबानोनातल्या एका गंधसरूकडे मागणी केली की तुझी मुलगी माझ्या मुलास दे. लबानोनात असलेला एक वनपशु त्या वाटेने गेला. त्याने ते काटे झुडूप पायाखाली तुडवून टाकले. तू म्हणतोस, मी अदोमाचा मोड केला, त्यामुळे तुझे हृदय उन्मत्त होऊन तू फुशारकी मारित आहेस. आपल्या घरी बस, तू पतन पावशील व तुझ बरोबर यहुदा पतन पावेल. तू आपणहून अरिष्टास का आमंत्रण करीत आहेस? त्या दाखल्याचा थोडक्यात अर्थ असा आहे श्रोत्यानो, की योवाश अमस्याचा अपमान करून म्हणत आहे, तू घरी राहून स्वतःचा कारभार सांभाळलास तर तुला इजा होणार नाही. 20 वचन, अमस्या काही केल्या ऐकेना, कारण ते अदोमाच्या दैवतांच्या नादी लागले होते म्हणून त्यास त्यांच्या शत्रूंच्या स्वाधीन करावे असा देवाचा संकेत झाला होता. आम्हाला दिसतं श्रोत्यानो, अमस्याने त्याचे ऐकले नाही. स्वतःच्या हट्टीपणाने त्याला आंधळे बनवले होते. योग्य सल्ल्याविषयी तो बहिरा झाला होता. देवाचा क्रोध त्याच्यावर आला. 23 आणि 24 वचने, इस्रायलाचा राजा योवाश याने यहुदाचा राजा अमस्या बिन योवाश बिन यहोयाहाज यास बेशेमेश येथे पकडून यरुशलेमेस नेले आणि त्याने एफ्राईमी वेशीपासून कोपऱ्यावरील वेशीपर्यंत यरुशलेमचा 400 हात कोट पाडून टाकला. जेवढे सोने रुपे व पात्रेही देवाच्या मंदिरात ओबेद अदोम याचपाशी त्याला सापडली, तेवढी सगळी व राजमंदिरातील खजिना व कैदी घेऊन तो शोमरोनास परत गेला. अर्थात श्रोत्यानो, इस्रायली लोकांना हा विजय अगदी सहजरित्या प्राप्त झाला. देवाच्या भविष्यवाद्याच्या भविष्याची ती परिपूर्ती होती. तो अमस्याला म्हणाला होता, तू असे केले आहे व माझा बोध ऐकला नाही, यावरून मला कळले आहे की तुझा नाश करायला देवाने निश्चय केला आहे. नंतर पुढे 27 आणि 28 वचने सांगतात, अमस्याने परमेश्वरास अनुसरण्याचे सोडून दिले, तेव्हा यरुशलेमेत त्याच विरुद्ध कट झाल्यामुळे तो लाखिश येथे पळून गेला. पण लोकांनी त्याच्या पाठोपाठ लाखिश येथे माणसे पाठवून त्याला ठार केले, घोड्यावर घालून आणले आणि यहुदाच्या राजधानीत त्याच्या पूर्वजांमध्ये त्यास मूठ माती दिली. मुद्दाम जाणून बुजून अमस्याने परमेश्वराकडे पाठ फिरवली व त्याची कडू फळे त्याला चाखावीच लागली. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा कुमारवयीन मुलगा उज्जिया राजासनावर आला. 26वा अध्याय आता आपण पाहणार आहोत. पहिल्या 3 वचनांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की उज्जिया एक चांगला राजा होता, पण तो असामान्य नव्हता. त्याच्या काळात संजीवन आले नाही. त्याच्या काळात यशाया संदेष्टाने आपली सेवा सुरू केली. यशायाने त्याच्या पुस्तकात 6वा अध्याय पहिल्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे परमेश्वराने त्याला उज्जियाच्या मृत्यूनंतर सेवेसाठी पाचारण केले. आपण आधीच पाहिले श्रोत्यानो की उत्तरेकडच्या राज्यामध्ये एकही चांगला राजा झाला नाही, तर दक्षिणेकडच्या राज्यात थोडे चांगले राजे होऊन गेले. त्यांच्यापैकी 5 राजांना असामान्य असे गणता येईल, कारण त्यांच्या काळामध्ये देशात सुधारणा व आध्यात्मिक संजीवन आले. उज्जियाच्या कारकिर्दीत संजीवन आले नाही, परंतु तो एक चांगला राजा होता. 4 आणि 5 वचनांमध्ये आम्हाला दिसतं की उज्जियाने परमेश्वराला शोधले व परमेश्वराने त्याला त्याच्या कारकिर्दीमध्ये यश दिले. 6वं वचन मी आपणाकरिता वाचत आहे. त्याने जाऊन पलिष्ठांशी युद्ध केले, गथ, यन्नो व अशदोद यांचे कोट पाडून टाकले आणि अशदोदाच्या आसपास व पलिष्ठांमध्ये त्याने नगरे वसविली. श्रोत्यानो, गथाचा कोट पलिष्ठांच्या बळकट किल्ल्यांपैकी एक होता. हा प्रदेश व्यापाराच्या दृष्टिकोनातूनही महत्वाचा होता. त्या ठिकाणी मानवनिर्मित बंदर आहे,
व इस्रायलमध्ये येणाऱ्या व इस्रायलाबाहेर जाणाऱ्या जहाजांची वर्दळ या ठिकाणी इस्रायलच्या इतर कुठल्याही बंदरापेक्षा अधिक होती. आता त्या ठिकाणी समुद्रातून खनिज तेल काढले जाते. टँकर्सच्या साह्याने ते दुसरीकडे नेल्या जाते. हा संपूर्ण भाग बलिष्ठांच्या मालकीचा होता. तो उज्जयाने काबीज केला. परंतु त्याचे यश येथे संपले नाही. 8 ते 10 वचनांमध्ये आम्हाला वाचायला मिळतं की त्याला गुरे पाळणे आवडायचे. शेतकी त्याला अतिशय प्रिय होती. अशदोद, अश्कलोन व गत या भागातील सर्व जमीन कुरणांसाठी उपयुक्त आहे. आज देखील श्रोत्यानो, त्या ठिकाणी गुरांसाठी व मेंढरांसाठी कुरणे आहेत. उज्जयाने तेच केले. त्याने गुरे व मेंढरे यांच्या प्रतिपाळाला उत्तेजन दिले. त्यानंतर वरती कर्मेला जवळ इस्रोलचे जे खोरे आहे तेथे फळावळाचे मोठे पीक येते. विशेष रीतीने द्राक्षाचे मोठे मळे तेथे आहेत. उज्जियाला अशा गोष्टींविषयी फार प्रेम होते. 11 ते 13 वचने पुढे मी आपणाकरिता वाचत आहे. उज्जियाजवळ लढाऊ लोकांचे सैन्य असे. राजाच्या सेना नायकांपैकी एक हनन्या म्हणून होता. त्याच्या हाताखालचा इयेल लेखक व मासिया कारभारी हे गणती करीत. तदनुसार ते सैन्य टोळी टोळीने लढाईत जात असे. पितृकुळातील प्रमुख पुरुष जे शूरवीर असत त्यांची एकंदर संख्या 2600 होती. त्यांच्या अधिकाराखाली 3,07,500 एवढी कवायत शिकलेली फौज होती. शत्रूच्या विरुद्ध राजास कुमुक करण्यास ते मोठ्या शौर्याने लढत. या काळात दक्षिणेकडचे राज्य म्हणजे यहुदा सैनिकी बळाबाबत बलवान होता. नंतर 14 आणि 15 वचने. या सर्व सेनेसाठी उज्जियाने ढाली, भाले, शिरस्त्राणे, उरस्त्राणे, धनुष्ये व गोफण गुंडे तयार केले. येरुशलेमेच्या बुर्जावर व प्राकारांवर चतुर कारागिरांनी नवीन काढलेली यंत्रेही त्याने ठेवली. त्या यंत्रांनी बाण व मोठे धोंडे फेकून मारिता येत असत. त्याची कीर्ती दूरवर पसरली. त्यास इतके विलक्षण सहाय्य मिळाले की तो महासामर्थ्यवान झाला. श्रोत्यानो, त्या प्राचीन काळात मोठे गोटे धोंडे फेकण्याची काही यंत्रे त्यांच्याजवळ होती. माणसाच्या साह्याशिवाय बाण मारणारी धनुष्य त्यांच्याकडे होती. मोठ्या आकाराचे धनुष्य ते बनवू शकत, ज्याच्या साह्याने ते अत्यंत लांबच्या पल्ल्यापर्यंत बाण मारू शकत. आणि या युद्धाच्या नवीन कारागिरीसाठी उज्जिया जबाबदार होता. परमेश्वराने मोठ्या अद्भुत रीतीने त्याला साह्य पुरवले. परंतु आम्हाला दिसतं श्रोत्यानो की कधीकधी यश आमच्यासाठी घातक ठरते. कारण यशामुळे आम्ही गर्वाने फुगतो व हा गर्वाचा फुगा फुटायला वेळ लागत नाही. गर्व किंवा अहंकार हीच ती उज्जियामधली उणीव होती. उज्जियाचा नाश ह्याच्यामुळेच झाला. 16वं वचन पुढे आम्हाला सांगतं, तो समर्थ झाला तेव्हा त्याचे हृदय उन्मत्त होऊन तो बिघडला आणि आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेचे त्याने उल्लंघन केले. धूप वेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला. देवाच्या मंदिरामध्ये धूपाच्या वेदीजवळ धूप जाळायला तो गेला. हे कृत्य त्याच्यासाठी अगदी चुकीचे होते. याचे कारण आम्हाला पुढच्या वचनात सापडते. 17 आणि 18 वचने वाचूया. अजऱ्या याजक व त्याचबरोबर परमेश्वराचे याजकपण करीत असलेले 80 वीर पुरुष त्याच्या पाठोपाठ आत गेले. त्यांनी उज्जिया राजास प्रतिकार करून म्हटले, हे उज्जिया, परमेश्वराप्रित्यर्थ धूप जाळणे हे तुझे काम नव्हे. आरोनाचे वंशज जे याजक ज्यांना धूप जाळण्यासाठी पवित्र केले आहे त्याचेच हे काम आहे. तू पवित्र स्थानातून निघून जा, कारण तू मर्यादेचे उल्लंघन केले आहे. अशाने परमेश्वर देवाकडून तुझे गौरव होणार नाही. त्या काळात अशा गोष्टींविषयी याजक राजाला विरोध करू शकत. राजाने याजकाचे कार्य बळकावण्याचा प्रयत्न केला होता, जे करण्याचा केवळ आरोनाच्या संतानाला अधिकार होता व इतर कोणालाही तो विधी करण्याची बंदी होती. तेच राजा करू पाहत होता. 19वं वचन सांगतं, तेव्हा उज्जियास क्रोध आला. धूप जाळण्यासाठी त्याने हातात धुपाटणे घेतले होते आणि तो याजकावर संतापला असता त्यांच्या देखत परमेश्वराच्या मंदिरात धूपवेदीजवळ त्याच्या कपाळावर कोड उठले. श्रोत्यानो, त्याच क्षणी देवाचा क्रोध उज्जिया राजावर आला. 20 आणि 21 वचने. अजऱ्या मुख्य याजक व दुसरे सर्व याजक यांनी पाहिले तो त्याच्या कपाळावर कोड उठले आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. तेव्हा त्यांनी त्यास तेथून लवकर घालून दिले. परमेश्वराने आपणास तडाखा दिला आहे हे जाणून तोही उतावळीने बाहेर निघाला. उज्जिया राजा आमरण कोडी राहिला. तो कोडी असल्यामुळे एका घरात निराळा राहत असे. त्यास परमेश्वराचे मंदिर वर्ज्य झाले व त्याचा पुत्र योथाम हा राजघराण्याचा कारभारी होऊन देशाच्या लोकांचे शासन करू लागला. उज्जियाच्या मुलाला राज्यकारभार आपल्या हाती घ्यावा लागला. कारण श्रोत्यानो, कोड फुटल्यामुळे उज्जियाला
जीवनभर दूर राहावे लागले. गर्वाचे घर अशा प्रकारे खाली झाले. आज जर आपल्या जीवनात गर्व आहे, अहंकार आहे, तर परमेश्वर आपणाशी बोलत आहे. 22 वचन पहा. उज्जियाची आतपासून इतीपर्यंत सर्व अवशिष्ट कृत्ये आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा याने लिहिली आहेत. यशया संदेष्टाच्या पुस्तकात आपण वाचतो की उज्जिया मरण पावला. त्यानंतर यशयाने आपल्या सेवेस सुरुवात केली. 23 वचन. उज्जिया आपल्या पितरांजवळ जाऊन निजला. तो कोडी होता म्हणून राजाच्या खासगी स्मशानभूमीत त्याला मुठमाती दिली. त्याचा पुत्र योथाम त्याच्या जागी राजा झाला. हा सुद्धा चांगला राजा होता. ह्यावेळेस यहुदाला ओळीने 3 चांगले राजे लाभले. हे खरोखर विलक्षण आहे. पहिल्या 2 वचनात आम्हाला वाचायला मिळतं. 27 अध्याय पहिली 2 वचने. योथाम राज्य करू लागला तेव्हा तो 25 वर्षांचा होता. त्याने यरुशलेमे 16 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यरुषा असे होते. ती सादोकाची कन्या. परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक ते त्याने केले. त्याचा बाप उज्जिया याच्या एकंदर वागणुकीप्रमाणे तो वागला. मात्र परमेश्वराच्या मंदिरात त्याने प्रवेश केला नाही. प्रजाजन अधिकाधिक बिघडत चालले. या माणसाविषयी एक विलक्षण गोष्ट नोंदण्यात आली आहे. तो यहोवाच्या मंदिरात गेला नाही. कारण श्रोत्यानो, त्याला माहीत होतं की जेव्हा त्याचा पिता मंदिरात गेला तेव्हा त्याला कोड फुटले. अर्थातच त्याने चुकीच्या प्रकारे मंदिरात प्रवेश केला. त्याने याजकाचे अधिकार आपल्या हातात घेतले. योथामाने परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते केले, परंतु तो परमेश्वराच्या मंदिरात कधी गेला नाही. त्याच्या अशा वागण्यामागे त्याचा देवाविषयी गैरसमज होता. त्याने सुद्धा त्याच्या वडिलांप्रमाणेच देशाला संरक्षणाच्या बाबतीत बलवान केले. अशा प्रकारे श्रोत्यानो, योथामची कारकीर्द संपली. आम्ही ह्याविषयी पुढच्या कार्यक्रमात अधिक विचार करू. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, देवाला अयोग्य गोष्ट खपत नाही आणि आम्ही अशा रीतीने देवाचा रोष, क्रोध आमच्यावर ओढून घेऊ नये. हे आम्ही सदैव लक्षात ठेवावे की आमच्या प्रत्येक कृतीवर नजर आहे, देवाची नजर आहे. आज आपण विचार करूया की काय आम्ही आमच्या जीवनाद्वारे देवाला संतोष देतो. माझी प्रार्थना आहे की परमेश्वर आपणास अधिक सहाय्य करो आणि आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाद्वारे त्याचे गौरव व्हावे, विश्वासात दृढ व्हावे आणि देवाचे गौरव आपणास पाहावयास मिळावे. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.